नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 17 तारखेला आहे अनंत चतुर्दशी। तर या दिवशी अनंत चतुर्दशी हे व्रत करायचे आहे। तर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचे विसर्जन करतो, पण अनंत चतुर्दशीला आपल्याला ही एक सेवा करायची आहे। तर ती आपल्याला 16 तारखेलाच करायची आहे, कारण चतुर्दशीचा प्रारंभ हा 16 तारखेला दुपारी 3:11 होणार आहे आणि चतुर्दशीची समाप्ती ही 17 तारखेला 11:44 संपणार आहे आणि 17 तारखेलाच 11:55 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि त्यामुळेच अनंत चतुर्दशीचे व्रत हे 16 तारखेलाच करायचे आहे। यासोबतच सत्यनारायणही 17 तारखेलाच करायचे आहे। तर अनंत चतुर्दशी व्रत कसे करावे, का करावे, सेवा काय करावे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, अनंत चतुर्दशी म्हणजेच जो कधीही, ज्याला अंत नाही, ज्याचा शेवट नाही, असा हा अनंत। तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंच्या सेवा करायची आहे। तर हा दिवस भगवान विष्णूंनाही समर्पित आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे। तर सोमवारी रात्री 12 वाजता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पृथ्वीवर येतात आणि ती जी सात्विकता आणि ऊर्जा असते ती अप्रतिम असते आणि म्हणूनच 16 तारखेला रात्री 12 वाजता सेवा आपल्याला करायची आहे। तर रात्री 11:30 ते 12:30 या दरम्यान तुम्ही ही सेवा करू शकता, पण तुम्हाला जर या वेळेत जमणार नसेल तर तुम्ही संध्याकाळीही करू शकता, म्हणजे 6 वाजेनंतर तुम्ही केव्हाही करू शकता आणि ज्यांना जमेल तर त्यांनी 11:30 ते 12:30 या वेळेत करायचा प्रयत्न करा। तर या दिवशी कलावा आपल्याला बांधायचा आहे, कलाव्याचा धागा असतो तर तो धागा आपल्याला बांधायचा आहे। तर बघा, अनंत चतुर्दशी हे व्रत कसे करावे, तर तुम्हाला जर हे व्रत करायचे असेल तर ज्याप्रमाणे आपण चतुर्थीचं व्रत करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला हे व्रत करायचे आहे। किंवा तुम्हाला व्रत करणे शक्य नसेल तर व्रत नाही केलं तरीही तुम्ही पूजा करू शकता, सेवा करू शकता। तर या व्रतासाठी आपल्याला, या सेवेसाठी, या पूजेसाठी आपल्याला बाळकृष्णांचा मूर्ती असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता, किंवा ज्यांच्याकडे भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची, ज्यामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबत आहे, तर असा फोटो असेल तर तो अवश्य तुम्ही आणा। तर बघा, असे म्हटले जाते की माता लक्ष्मी ही चंचल आहे आणि तुमच्या घरामध्ये जर हा फोटो असेल तर माता लक्ष्मी कधीही आपल्या घरातून, त्या घरातनं काढता पाय घेत नाही, ती तिथेच स्थिर राहते, अखंड वास करते। त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा हा फोटो अवश्य असावा। तर आपल्याला पूजेसाठी एक पाट घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला लाल कपडा टाकायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हा फोटो, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे। यासोबतच एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे। त्यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीलाही हळद कुंकू अक्षता अर्पण करा, फुलं अर्पण करा आणि नैवेद्य म्हणून एक फळही ठेवू शकता। त्यासोबतच आपल्याला कलाव्याचा धागाही त्या फोटोसमोरच ठेवायचा आहे। तर बघा, अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची 1000 नावं घेऊन 1000 तुलसीपत्र भगवान विष्णूंना अर्पण केली जातात, ज्यालाच आपण विष्णू सहस्रनामावली असे म्हटले जाते। तर भगवान विष्णूंची 1000 नावे आहेत यामध्ये, तर ती आपल्याला पठण करायची आहे आणि पठण करता करता भगवान विष्णूंना तुलसीपत्र ही 1000 अर्पण करायचे आहे। तर या दिवशी अनंत रूपात, अनंत नामाने प्रसिद्ध असलेले श्री भगवान विष्णू यांची 1000 नावं घेऊन तुलसीपत्र वाहून पूजा केली जाते। तर बघा, तुलसीसारखंच पावित्र्य, भक्ती, त्याग आमच्यातही निर्माण होऊ दे, ही आपल्याला प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंना। जशी तुळस तुला प्रिय आहे त्याचप्रमाणे आम्हीही तुला प्रिय होऊ दे, तुझ्या चरणामध्ये, हृदयामध्ये आम्हाला तुळशीप्रमाणे स्थान दे, अशी प्रार्थना करायची आहे। तर हे व्रत करतो आपण, जर हे व्रत केले तर आपल्याला काय मिळणार, तर बघा, गतवैभव म्हणजेच गेलेले वैभव परत मिळेल, गतमान गेलेला मान मिळेल, त्यासोबतच गतशांती, मनशांती आपल्याला हे मिळेल आणि हे भगवान विष्णूंचे सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते। तर तुमची इच्छा असेल तर अवश्य तुम्ही या दिवशी हे व्रत करा, नक्कीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीही तुमच्यावर प्रसन्न होतील। यासोबतच स्वतःच्या कर्माचा गर्व झालेला कौंडिन्य ऋषीच्या प्रमाणे आम्हालाही दारिद्र्य, मनस्ताप, निंदा, लाचारी येऊ नये। आमच्यातही सदैव तुझ्या उपकाराची जाणीव राहू दे, तुझ्याच अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे।
हीच आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर जो लाल आणि पिवळा धागा, ज्यालाच आपण कलावाचा धागा म्हणतो, तर तो आपल्याला थोडा वेळ भगवान विष्णूंच्या समोर ठेवायचा आहे आणि तो घरातील कर्त्या पुरुषाच्या हातामध्ये बांधायचा आहे। तर हा धागा स्त्रियांनी बांधला तरीही चालेल। तर स्त्रियांनी हा डाव्या हातात बांधायचा आहे आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचा आहे। आणि हे बांधल्यानंतर मांसाहार करू नये, मद्यपानही करू नये, कारण हे रक्षासूत्र आहे। आणि त्यासोबतच हा धागा बांधण्याआधी आणि भगवान विष्णूंच्या समोर ठेवण्याआधी या धाग्याला आपल्याला 14 गाठी बांधायच्या आहे आणि त्यानंतरच हा धागा आपल्याला भगवान विष्णूंसमोर ठेवायचा आहे। त्यानंतर भगवान विष्णूंचे 1000 नावं आपल्याला पठण करायचे आहे आणि त्यानंतर हा धागा आपल्याला आपल्या हाताला बांधायचा आहे। त्यासोबतच हा जर धागा तुम्ही 14 वर्ष प्रत्येक अनंत चतुर्दशीला तुम्ही हा धागा जर बांधला तर त्या व्यक्तीला भगवान विष्णूंची प्राप्ती होते। तसेच असे म्हटले जाते की अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत आणि उपासना केल्याने व हा धागा बांधल्याने अनंत पुण्य प्राप्त होते, अक्षय पुण्य प्राप्त होते आणि ज्याचा कधी क्षय होत नाही, नाश होत नाही। तर हा धागा माणसाचे रक्षा कवच आहे आणि हा धागा बांधल्याने भीती कमी होते असे म्हटले जाते। तर हा धागा भगवान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवा आणि भगवान विष्णूंची 1000 नावं पठण केल्यानंतरच तो धागा आपल्याला बांधायचा आहे। यासोबतच तुम्हाला जर मासिक धर्म असेल, विटाळ असेल, सुतक असेल तर तुम्ही ही सेवा करू नका। तर पुढच्या वर्षीच्या अनंत चतुर्दशीला तुम्ही हा उपाय करू शकता, ही सेवा करू शकता। यासोबतच हा उपाय कोणीही करू शकतं, गर्भवती स्त्रिया असतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता, ही सेवा करू शकता। यासोबतच ज्यांना मासिक धर्म आहे, विटाळ आहे, सुतक आहे तर त्यांनी श्रवण केली, भगवान विष्णूंचे 1000 नावं श्रवण केले तरीही चालतील। तर अवश्य वर्षातून एकदाच ही सेवा करायला जमते, तर अवश्य 16 तारखेला हा अतिशय प्रभावी असा भगवान विष्णूंचा ही सेवा अवश्य करून बघा। नक्कीच भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील आणि माता लक्ष्मीही तुमच्यावर प्रसन्न होतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।